ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी 151 ते 200. श्रीकृष्ण म्हणतात, अथवा हा असा आहे हे न जाणता तू हा नाशवंत आहे असे जरी मानलेस तरी अर्जुना तुला शोक करणे उचित नाही. कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे आणि उत्पत्ती स्थिती व नाश यांचा क्रम अखंडच आहे, ते गंगाजल उगमस्थानी तुटत नाही, त्याची उत्पत्ती एकसारखीच सुरू असते व शेवटी समुद्रात तर एकसारखे मिळत असते आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वाहत राहिलेले दिसते त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय ही तीनही नेहमी बरोबर असतात असे समज. ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबविता येत नाही, म्हणून या सगळ्यांचा शोक करण्याचे येथे तुला काही कारणच नाही. कारण मुळापासून स्वभावतः अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे. अथवा अर्जुना हा जीवलोक जन्ममृत्यूच्या अधीन आहे असे पाहून जरी हे वरील म्हणणे तुझ्या मनात येत नसेल तरी पण त्यात तुला शोक करण्याचे कारणच नाही. कारण असे पहा की हे जन्ममृत्यू टाळता न येणारे आहेत. जे उत्पन्न होते ते नाश पावते व जे नाश पावते ते पुन्हा उत्पन्न होते. अर्जुना, रहाटगाडग्यासारखा हा असा क्रम अखंड चालतो. अथवा उदय आणि अस्त असे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत असतात त्याचप्रमाणे जन्ममृत्यू हे जगात चुकवता येणारे नाहीत. महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही संहार होतो, म्हणून उत्पत्ती नाश टळत नाही. असे हे जर तुला पटत असेल तर मग खेद का करीत आहेस? अर्जुना, तू शहाणा असून वेड्यासारखे का करतोयस? या ठिकाणी अर्जुना आणखीन एका तऱ्हेने विचार करता येईल. पुष्कळ बाजूंनी पाहिले तरी तुला दुःख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही. कारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्मल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला आणि जे नाश होऊन जातात ते निसंशय वेगळे असत नाहीत. पहा, ते आपल्या मूळच्या अव्यक्त अवस्थेलाच येतात. आता मध्यंतरी जे निराळे अव्यक्त रूप दिसते ते निंद्रितांच्या स्वप्नाप्रमाणे होय. त्याचप्रमाणे सत्य रूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. अथवा उदकाच्या वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटांच्या आकाराचे भासते किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्याला दागण्याचा आकार येतो. त्याचप्रमाणे ही सर्व आकारमय झालेली सृष्टी मायेने केलेली आहे असे समज. ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो त्याचप्रमाणे जे मुळातच नाही त्याकरिता तू का रडत बसला आहेस? निर्विकार असे जे चैतन्य त्याच्याकडे तू लक्ष दे. या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ उत्पन्न होताच या संतांचा विषय सोडून जातात. ते विरक्त आहेत. ते आत्म्याच्या लाभाकरिता वनवास स्वीकारतात. त्याच्यावर नजर ठेवून मोठाले मुनी ब्रह्मचार्याधिक व्रताचे तपाचे आचरण करतात. कित्येक स्थिर अंतःकरणाचे लोक त्या आत्म्याला निरखून पाहतात, सर्व संसार विसरून जातात. कित्येक त्याच्या गुणाचे वर्णन करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होईल अमर्याद अखंड तन्मयता पावतात. कित्येक त्याचे स्वरूप वर्णन ऐकताच शांत होतात व त्याची देहभावना सुटते. कित्येक अनुभवाने तंद्रुपता पावतात. सर्व नद्या समुद्राला मिळतात पण त्यात त्याचा समावेश झाला नाही म्हणून त्या परततात. असे ज्याप्रमाणे केव्हाही होत नाही त्याप्रमाणे थोरथोर योग्याच्या बुद्धी आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतात, तद्रूप होतात व एकदा तद्रूप झाले की विचार करून पुन्हा देह आत्म्यावर येत नाहीत. जे सर्वत्र व सर्व देहात आहे व करू लागले तरी त्याचा घात होत नाही, हे विश्वव्यापी एक चैतन्य तो लक्षात घे. हे सर्व जग आपल्या स्वभावाने उत्पन्न होत आहे व नाश पावत आहे. तर मग सांग, येथे तुला शोक करण्यासारखे काय आहे? परंतु हे अर्जुना, विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये हे मला समजत नाही. पण याचा शोक करणे हे पुष्कळ प्रकारांनी वाईटच आहे. तू अर्जुन याचा का विचार करत नाहीस? याच मनात येऊन बसला आहेस. त्याच्या योगाने तरुण जावयाचे तो आपला धर्म तू विसरला आहेस.
या कौरवांचे वाटेल ते झाले अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला असता, यावेळी युगांत जरी झाला तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही. असे असता विचार कर, कृपाळूपणा धरून तुला तरुण जाता येईल काय? अर्जुना, तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले तरी ते तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही. अरे, दूध जरी गाईचे असले तरी पत्त्यास येऊ नये असे वैद्यशास्त्राने सांगितले असतानाही आग्रहाने नवज्वरात दिले तर ते विश्वत मारक होते. ज्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते केले असता हिताचा नाश होतो, एवढ्याकरिता तू आता सावध हो. तू विनाकारण शोकाकुल का होतोयस? याचे कारण केले असता केव्हाही दोष लागावायचा नाही. त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे. ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता मुरळीच अपाय पोच होत नाही किंवा दिव्याच्या आधाराने चालले असता ठेच लागत नाही, त्याप्रमाणे पार्था स्वधर्माने वागले असता सर्व इच्छा सहजच पुऱ्या होतात. म्हणून हे पहा, तुझ्या क्षत्रियाचा युद्ध वाचून दुसरे काही उचित नाही, हे लक्षात ठेव. मनात कपट न धरता माऱ्याला मारा करून आवेशाने लढावे. पण हे बोलणे असो, प्रत्यक्ष प्रसंग आला आहे तेव्हा जास्त काय सांगावे? अर्जुना, सांप्रतचे युद्ध पहा. हे कार्य म्हणजे जणू काय आपले दैवच फळले आहे अथवा स्वधर्माचा ठेवाच तुमच्यापुढे उघडा झालेला आहे. याला काय युद्ध म्हणावे? युद्धाच्या स्वरूपाने मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे अथवा मूर्तिमंत तुझा प्रतापच हा उगवता आहे अथवा तुझ्या गुणावर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वर्ण्याला आली आहे. क्षत्रियाने पुष्कळचं पुण्य करावे तेव्हा त्याला असे युद्ध करावयास मिळते. ज्याप्रमाणे वाटेने जात असता ठेस लागावी व काय लागले म्हणून पाहावे, तो चिंतामणी आढळावा अथवा जांभई देण्यासाठी तोंड उघडले असता अकस्मात अमृत येऊन त्यात पडावे, याप्रमाणे हे धर्मयुद्ध अनासायत बोलले आहे असे समज. आता असा संग्राम सोडून त्याचा शोक करीत बसलास तर आपण आपलाच घात केल्यासारखे होईल. आज जर तू या युद्धात शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांची मिळवून ठेवलेले पुण्य व यश आपणच घालवल्यासारखे होईल. इतकेच नव्हे तर तुझी असलेली कीर्ती जाईल, सगळे जग तुला नावे ठेवील, असे महापातके तुझ्या होडकीत येऊन गाठतील. त्याप्रमाणे पतिविरहित स्त्री सर्व प्रकारे अनादराला पात्र होते, त्याप्रमाणे स्वधर्मत्यागाने जीविताची तशी दशा होते. अथवा युद्धभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे चोहोबाजूने गिदाडे तोडतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घोरतो.